गरम भाताबरोबर मस्त असं हे परफेक्ट वरण आणि पावसाळ्यामध्ये भाजीला रोज काय बनवायचं त्याच्यामधून हे एक उत्तर. आज आपण बनवणार आहेत मस्त असं हिरव्या मुगाच्या डाळीचं वरण. आता इथे मी घेतली आहे मुगाची डाळ, म्हणजे साल असलेली मुगाची डाळ. ही आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे टमाटर पाणी असं एकत्र करून ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. शिजवताना आपण याच्यामध्ये काहीही टाकलेले नाही आहे, फक्त टमाटर टाकायचं आहे. डाळीला आहे ना आपल्याला 3-4 शिट्ट्या ह्या इथे करून घ्यायच्या आहे. डाळ एकदम व्यवस्थित शिजली गेली पाहिजे, म्हणजे कच्ची नको राहायला किंवा ती अख्खी पण नको राहायला, अशा प्रकारे. आणि मग ह्या इथे ना मी साधारण 3 ते 4 शिट्ट्या अशा घेऊन घेतल्या होत्या. काही वेळेला आहे ना डाळी लवकर शिजतात, काही वेळेला डाळींना खूप वेळ लागतो. म्हणजे खूपदा असं होतं की एखादी डाळ 3 शिट्ट्यांमध्येही शिजते आणि काही डाळी ज्या असतात ना तर त्या 2 शिट्ट्यांमध्येही कधी शिजतात. तर डाळींचंही ते प्रमाण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण आता मी जी डाळ आणली आहे तिला मी 3 ते 4 शिट्ट्या घेतल्या, त्यावेळेस ती डाळ पूर्णपणे अशी शिजली होती. आता काही वेळेला आहे ना कधी डाळींचाही प्रॉब्लेम असतो की त्यांना कितीही शिट्ट्या दिल्या तरी त्या शिजतच नाही. असं तुमच्याबरोबर कधी होतं का? आता पहा, या इथे मी मस्त अशी ही डाळ शिजवून घेतली आणि रवी मारायची सुद्धा गरज आली नाही. मी व्यवस्थित असं पळीनेच हे घोटून घेतलं होतं आणि हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला रवी मारायचं असेल तर तुम्ही रवी मारून घेऊ शकता, पण मला हे वरण असंच ठेवायचं होतं कारण पूर्ण डाळ याच्यामध्ये मिक्स होणार होती. ती त्याच्यामध्ये काहीच दिसत नाही, फक्त साल असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की डाळ आहे ना ती पूर्णपणे म्हणजे शिजलेली नाही आहे, पण ते तसं नसतं. डाळी म्हणजे साल जे असतं ना तर ते दिसत असतं, त्याच्यामुळे ती डाळ शिजलेली नाही आहे असं तुम्ही समजू नका. साल पूर्ण त्याच्यामध्ये म्हणजे विरघळून जाणार नाही आहे, नाही का, साल दिसणारच आहे. आता मी याच्यामध्ये टाकलं आहे पाणी. आता तुम्हाला हे वरण कितपत पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, मुगाच्या डाळीचं वरण जे असतं ना तर हे थोडंसं घट्टच छान लागतं. म्हणजे खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको, असं मीडियमच हे वरण छान लागतं. आता मी फोडणीच्या पात्रामध्ये टाकलं आहे तेलामध्ये टाकायचं आहे आपल्याला या इथे जिरं. आता जर तुम्हाला लाल कडक मिरच्या असतात त्या जर टाकायच्या असतील ना तर तुम्ही टाकून घेऊ शकता, किंवा मग जर लाल मसाल्याची फोडणी करायची असेल तीही तुम्ही करू शकता. पण आता सध्या मी इथे टाकलं आहे फक्त जिरं, लसूण आणि थोड्याशा मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मस्त ह्याच वेळेला आहे ना लाल तिखटसुद्धा टाकू शकता, पण मी आत्ता टाकणार नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता ह्या इथे मस्त ही फोडणी अशी तयार झाली आहे आणि ही फोडणी आहे ना आपल्याला टाकायची वरणात. आता वरणात टाकायच्या आधी याच्यामध्ये मी टाकून घेतली आहे हळद. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या वरणाला एकदा उकळी आणून घ्यायची आहे. व्यवस्थित उकळी वगैरे यायच्या आधी याच्यामध्ये मी टाकून घेतलं आहे मीठ. आता मीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि ह्या वरणाला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. अशी मस्त उकळी आल्यानंतर ना हे वरण इतकं छान लागतं. फक्त अट एकच असते की गरम भात आणि वरण, बस. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा गरम गरम भाताबरोबर गरम वरण, आणि कसं झालं आहे ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. हे साधं आणि सोपं वरण कशाबरोबरही छान लागणार आहे. अगदी साधी पोळी आणि भात, बस, याच्याबरोबर सुद्धा हे खूप छान लागतं. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि पावसाळ्यामध्ये तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण पावसाळ्यांमध्ये भाज्यांची इतका प्रॉब्लेम असतो की रोज काय बनवायचं, म्हणूनच त्याच्यामधलं हे उत्तर मी तुम्हाला दिलं आहे. आता हे नक्की ट्राय करा.